पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, 18ही पुराणे हरिसी गाती। मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू। एक हरि आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमा न घाली मन। ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ भरला, घनदाट हरि दिसे। हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठामधला हा दुसरा अभंग आहे। गेले 4-5 भाग आपण हरिपाठातल्या पहिल्या अभंगाचा विचार करण्याचा प्रयत्न सद्गुरूंच्या आशीर्वादानं केलेला आहे। त्याच पद्धतीनं या अभंगाचाही विवेचन करण्याचा विवरण करण्याचा प्रयत्न सद्गुरूंच्या आशीर्वादानं माऊलींच्या प्रेरणेनं करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। हा दुसरा जो अभंग आहे, या अभंगामध्ये हरिपाठाचं म्हणजे हरिनामाचं महत्व ज्ञानेश्वर महाराजांनी विशद केलं आहे असं म्हणलं तर ते वावगं ठरणार। यामध्ये जर आपण शब्दार्थ बघितला तर अत्यंत सोपा साधा सरळ असा शब्दार्थ आहे। 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हरीचं नाम घेतात। ज्या पद्धतीनं ताक घुसळल्यानंतर लोणी तयार होतं त्या पद्धतीनं ह्या अनंताचं दर्शन इतर कोणत्याही कथेतून न होताना भगवंताच्या नामामध्ये होतं। जसा हरी हा एकच आत्मा आहे, जीव शिव स्वरूप आत्मा आहे, तो प्राप्त करण्यासाठी मना तू दुर्गम मार्गाला जाऊ नकोस। त्यासाठी ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ, वैकुंठामध्ये राहिलेला हा हरिनामाच्या पाठानं प्राप्त होतो। तो ह्या हृदयामध्ये घनदाट पद्धतीनं भरता येतो, तो घ्या असा या संपूर्ण अभंगाचा शब्दशः अर्थ आहे। ज्ञानेश्वर महाराजांना जो मतितार्थ सांगायचा आहे त्या मतितार्थाचा विचार आपण माऊलींच्याच माध्यमातून माऊलींच्याच शब्दातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत। माऊली सुरुवातीला म्हणते, चहू वेदी जाण साही शास्त्री कारण, 18ही पुराणे हरिसी गाती। म्हणजे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे हरीचेच गुणगान करतात असा या शब्दाचा अर्थ। आपल्या संप्रदायामध्ये वेदशास्त्राला वेदवाक्याला अत्यंत महत्व आहे। संत सुद्धा वेदशास्त्राचंच अनुसरण करत असतात। म्हणून महाराज एका ठिकाणी वर्णन करताना म्हणतात, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते। संत म्हणतात की बाबा वाचा बोलू वेदनीती म्हणजे वेदांनी जे सांगितलेलं आहे, वेद जे सांगत तेच आम्ही वेगळ्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याशिवाय आम्ही कोणतंही सांगत नाही असं संत महात्मे वर्णन करताना म्हणतात।
तुकाराम महाराज म्हणतात, श्रुती स्मृती नाही पुराण, ज्या प्रमाण तयांचे वदन नावलोका. ज्या पद्धतीनं श्रुती स्मृती याच्याशिवाय दुसरं कोणतीही गोष्ट नाही, किंवा ते पटवून देण्यासाठी आम्हाला संत दृष्टांत देतात. ज्या पद्धतीनं सोनं द्यायला गेल्यानंतर ते दगडावर म्हणजे शाळीग्रामावर घासल्याशिवाय त्याची परीक्षा होत नाही, त्याच पद्धतीनं वेद प्रमाण असल्याशिवाय कोणत्याही साधनाची अध्यात्मामध्ये प्रतिष्ठा नाही. आम्ही एवढे हुशार आहोत की आम्ही प्रश्न करतो, एवढं वेदाला का महत्व आहे? तर सायणाचार्य एका ठिकाणी वर्णन करताना म्हणतात, सुखप्राप्तीचा व दुःख निवृत्तीचा अलौकिक उपाय सांगणारा जर ग्रंथ कोणता असेल तर तो वेद आहे. प्रस्थान भेद मध्ये वर्णन करताना म्हणतात, प्रत्यक्षादी प्रमाणांना अगोचर असे धर्म किंवा ब्रह्म ह्याचे परिपादन करणारे अपौरुषेय प्रमाण वाक्य जर काय असेल तर ते वेद आहे. म्हणून स्वतः प्रमाण वेदापासून धर्म आणि ब्रह्माचे यथार्थ ज्ञान होते. कारण वेद कसा आहे, सृष्टीच्या आरंभकालापासून प्रत्यक्ष परमात्म्याकडनं वेदाची निर्मिती झालेली आहे. वेदार्थ सागर जया निद्रिताचा घोर. ज्ञानेश्वर माऊली वर्णन करताना म्हणतात की हा वेदार्थ सागर आहे, कारण तो प्रत्यक्ष ब्रह्मापासून निर्माण झालेला आहे. आधी अनादी कालापासून अनंतापासून हे वेद आहेत. त्या वेद बोलू म्हणजे काय आम्ही बोलू? वेदाशिवाय आम्ही काहीही बोलू शकत नाही. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. संत वर्णन करताना म्हणतात की हा वेदाचा यथार्थ आहे, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा काम करतो. असे वेद कोणते? तो तर 4 वेद सांगितलेले आहेत. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, सामवेद आहे आणि अथर्ववेद आहे. जर आम्ही विचार केला तर पहिल्यांदा 4 वेद एकत्रच होते, पण व्यासांनी ह्या वेदांचे 4 भाग केले अशी विष्णू पुराणामध्ये कथा आहे. आता जर आम्ही वेद बघायला निघालो तर वेदामध्ये, प्रत्येक वेदामध्ये संहिता आणि ब्राह्मण हे 2 भाग सांगितलेले. संहिता म्हणजे काय? तर त्याचं जे मूळ सूत्र आहे, मूळ समूत आहे, मंत्र समूह आहे, त्याला संहिता ही संज्ञा आहे. आता 4 वेदांच्या 4 संहिता सांगितलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक संहितेला वेगवेगळी ब्राह्मणे सांगितलेली आहेत. वेदांच्या अनेक शाखा आहेत. आरण्यके ही वेदांचाच भाग आहे. बृहदारण्य वगैरे वेदांची निरनिराळी आरण्यके आहेत. मग आता ह्या पद्धतीने जर आम्ही विचार केला तर वेदांना अनेक उपनिषद आहेत. एकंदर उपनिषद आहेत 108. त्या 108 मधले महत्वाची जी उपनिषद आहेत ती एक 8. त्यातलं पहिला ईशोपनिषद, केनोपनिषद, कठोपनिषद, प्रश्न उपनिषद, मंडूक्य उपनिषद, तैत्तिरीय उपनिषद, ऐतरेय उपनिषद, छांदोग्य उपनिषद, ब्रह्मारण्यक उपनिषद आणि श्वेताश्वतर उपनिषद ही मुख्य उपनिषद सांगितलेली आहे. आता 6 शास्त्र, कारण 4 वेदच बघितले आपण कोणते आहेत, त्याच्याबरोबरीने 6 शास्त्र सांगितलेली आहेत. ही 6 शास्त्र कोणती? तर न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अशी 6 शास्त्र आहेत. ज्याला षडदर्शन म्हणलेलं आहे. हेही महत्वाचे आहेत, कारण या 6 शास्त्रामध्ये आम्हाला भगवंतापर्यंत पोहोचण्याची मीमांसा म्हणजे ज्ञान सांगितलेलं आहे. म्हणून 6 शास्त्र सुद्धा महत्वाचे आहेत. 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण ही अत्यंत महत्वाची आहेत.
आता ही जी 6 शास्त्र आहेत त्याचा आपण थोडक्यात विचार करू, कारण 6 शास्त्रांचा विचार तरी केला पाहिजे. त्यातलं पहिलं शास्त्र आहे न्यायशास्त्र. आता या न्यायशास्त्राचा कर्ता म्हणजे लेखक, म्हणजे ज्यानं हा विषय प्रतिपाद्य केलेला आहे ते आहेत गौतम ऋषी. हा 5 अध्यायाचा ग्रंथ आहे की ज्यामध्ये न्याय दर्शन असं सांगितलेलं आहे त्या ग्रंथाचं नाव. आणि त्या न्यायदर्शनामध्ये गौतम सूत्र म्हणून जे विचार सांगितले गेलेले आहेत त्याला गौतम सूत्र म्हणलेलं आहे. त्यामध्ये मुख्य प्रमाण आहे, प्रमेय आहे, संशय आहे, अशी एकंदर 16 पदार्थांचा विचार केलेला आहे. या 16 पदार्थामध्ये उद्देश आहे, लक्षण आहे, परीक्षा आहे. हे सगळं केल्यानंतर तत्वज्ञान प्राप्त होतं आणि जीव मुक्त होतो असा सिद्धांत या न्यायशास्त्रामध्ये सांगितलेला आहे. दुसरं शास्त्र सांगितलेलं आहे वैशेषिक शास्त्र. याचा निर्माता आहे कणाद महामुनी. ह्या कणाद महामुनींनी दर्शनाने 10 अध्याय सांगितलेले आहेत. त्या 10 अध्यायामध्ये मुख्य पदार्थ 7 सांगितलेले आहेत. त्यामध्ये द्रव्य आहे, गुण आहे, कर्म आहे, सामान्य आहे, विशेष आहे, समवाय आहे व अभाव, ह्या सर्वांचं साधर्म्य सांगणारा व वैधर्म्य ओळखल्यानंतर जे निर्माण होतं ते तत्वज्ञान ह्या असलेल्या वैशेषिक शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्यानं मोक्ष प्राप्ती होते असं कणाद महामुनी म्हणतात. सांख्य शास्त्राचा निर्माता आहे कपिल महामुनी. कपिल महामुनींनी एकंदर 527 सूत्र सांगितलेली आहेत 6 अध्यायाच्या माध्यमातून. आणि ते सांगताना म्हणतात त्रिविध दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होणे हा पुरुषार्थ, प्रकृती व पुरुष यामधला भेद या शास्त्रानं सांगितलेला आहे की ज्याच्यामुळे विवेक ज्ञान प्राप्त होतं, व्रत कृतकृत्यता प्राप्त होते असं ह्या शास्त्राचं तात्पर्य आहे. त्याच्यानंतर आम्हाला योगशास्त्र सांगितलेलं आहे, ते पतंजल ऋषींनी लिहिलेलं आहे. सांख्य योग, सांख्य आणि योग ह्यामध्ये मुख्य तत्वासंबंधामध्ये मतभेद नाही. फक्त सांख्यशास्त्राचा जर आम्ही विचार केला तर ते ईश्वराचं अस्तित्व मूर्ती स्वरूपामध्ये मानायला तयार नाहीत. आणि योगशास्त्रामध्ये परमेश्वर हे 26वे तत्व मानलेलं आहे. योगदर्शन हा सूत्रात्मक ग्रंथ आहे. 155 सूत्र सांगितलेली आहेत, 4 पाद सांगितलेले आहेत. त्रिविध ताप, अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक हे त्रिविध ताप आहेत. या त्रिविध तापातून सुटणे हाच मोक्ष आहे आणि ते प्राप्त होण्याचं साधन योग आहे असं योग महर्षी पतंजली आपल्या माध्यमातून सांगतात. 5वं शास्त्र आहे पूर्वमीमांसा. जे शास्त्र जैमिनी मुनींनी सांगितलेलं आहे, ऋषींनी सांगितलेलं आहे. हा सूत्रात्मक ग्रंथ आहे ज्यामध्ये 12 अध्याय असून 2745 सूत्र आहेत. वेद विरहित कर्मावरती या शास्त्रामध्ये भर दिलेला आहे. मंत्रमय देवता हे शास्त्र ग्राह्य धरतं. ह्या जैमिनी ऋषींनी अनेक 4 अध्यायाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचं नाव आहे सकर्षण कांड, ज्यामध्ये उपासना मार्गाचा विचार शास्त्रांनी यांनी केलेला आहे. 6वं शास्त्र आहे उत्तर मीमांसा. वेदांच्या उत्तर भागावरती उपनिषदांची उभारणी म्हणून उत्तर मीमांसा हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे व्यास ऋषींनी तयार केलेला ग्रंथ आहे ज्यामध्ये पूर्ण ज्ञानमार्ग सांगितलेला आहे. 555 सूत्र आहेत आणि 4 अध्याय. ते 4 अध्याय कोणते? समन्वय, अविरोध, साधन आणि फल हे सगळ्यात महत्वाचं आहे. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः हा सिद्धांत सांगितलेला आहे. अशी ही 6 शास्त्र महत्वाची आहेत. आता 18 पुराणामध्ये पुराण कशाला म्हणावं? पूर्वीच्या परंपरा ज्यात वर्णन केल्या आहेत म्हणून
त्यास पुराण म्हणलेलं आहे. पुरा परंपरा भक्ती पुराणम तत प्रकीर्तितम पद्मपुराणामध्ये सांगितले. सर्ग, पतिसर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतरे व वंशानुचरित्र ही ज्यामध्ये वर्णन केलेली आहेत ती पुराण आहे. 100 कोटी ज्याची संख्या आहे असं एकच पुराण पूर्वी होतं. त्या पुराणाचे 18 भाग व्यासांनी केले. ते 18 भाग कोणते तर ब्रह्मपुराण, पद्मपुराण, वायुपुराण, विष्णू पुराण, भागवत पुराण, भविष्य पुराण, नारद पुराण, मार्कंडेय पुराण, अग्नि पुराण, ब्रह्म वैवर्त पुराण, लिंग पुराण, वराह पुराण, स्कंद पुराण, वामन पुराण, कूर्म पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण आणि ब्रह्मांड पुराण अशी 18 पुराण सांगितलेली आहेत की ज्याची एकंदर श्लोक संख्या 4 लाख होते. मग याचं वर्णन करत असताना तुकाराम महाराज म्हणतात, दरी येली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. म्हणजे आम्ही सगळं बघितलं पण यापेक्षा माझा परब्रह्म परमात्मा किती सोपा आहे. वेदे रामायणे शास्त्रे पुराणे भारते तथा अदौ मध्ये तथा चांते हरी सर्वत्र गीयते. स्कंद पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. एवढं सगळं करण्यापेक्षा माझा परमात्मा 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची येथ विठोबाला शरण जावे निज निष्ठे नाम गावे. हे सगळं आम्ही केलं हो. 18 पुराण बघितली, 6 शास्त्राचं वाचन केलं, 4 वेद बघितले. त्या सगळ्याचं जर आम्ही विचार केला तर 12 स्कंदांचं भागवत व्यासांनी रचलं आणि हा भक्तिशास्त्रामधला एकमेव असा ग्रंथ आहे की ज्यामध्ये फक्त आणि फक्त भक्तीचे प्रकार, फल, चरित्र, देवभक्तांचा अन्योन्य प्रेम संबंध ज्या ग्रंथामध्ये सांगितला असा हा उवापोह केलेला हा ग्रंथ आहे. मग या सगळ्याचा जर आम्ही विचार केला, सार बघितलं तर नाम संकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनम स्तन्नाभि हरिपरम. नामसंकीर्तनाचं पातकांचे नामसंकीर्तन हे पातकांचे नाश करणारे आहे. सर्व पुराणांचे, वेदांचे, शास्त्रांचे तात्पर्य नामस्मरणामध्ये आहे. म्हणून माऊली सुरुवातीला ज्ञान सांगत असताना म्हणतात, चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराण हरिसी गाती. श्रुती नेती नेती भणती गोविंदरे. अहो श्रुतींनाही वर्णन करता आलं नाही भगवंताचं. 6 शास्त्र 18 पुराण काय करणार. त्यांनाही काहीतरी बंधन आहेत. त्याच पद्धतीनं तिथपर्यंतच त्यांनी वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांना जे सांगायचंय ते या सगळ्याच्या पलीकडे आहे. परे हो निपरते खरे तेथे राहू निरंतर अवघी सत्ता आली हाता नाम ह्याचा खेचरदाता. अहो विसोबा खेचरांनी म्हणजे मूळच्या विसोबा चाटींनी नामदेवरायांना योग्य वेळेला ज्ञानोपदेश दिला. म्हणून ह्यामध्ये न अडकताना, कारण जर आम्ही विसोबा चाटींचं जर चरित्र बघितलं की ज्यांनी नंतर विसोबा खेचर ही उपमा दिलेली आहे. खेचर हे योगमार्गातलं एक नावाभिमान आहे. कारण खेचरी, भूचरी, गोचरी ह्या मुद्रा सांगितलेल्या आहेत. नामदेवरायांनी ज्या वेळेला कच्च मडकं म्हणून गेले भगवंताकडे भेटायला की बा भगवंता अरे तू प्रत्यक्ष माझ्याशी बोलतोयस, असं असताना ह्या सगळ्यांची प्राप्ती तुझ्या स्वरूपाची असताना तू माझ्याशी प्रत्यक्ष बोलत असताना परत सद्गुरूंची काय गरज आहे. त्यावेळेला भगवंताने सांगितलं अरे बाह्य स्वरूप आहे, माझं अंतरच स्वरूप जर तुला जाणून घ्यायचं असेल तर तू सद्गुरूंनाच शरण गेलं पाहिजे. म्हणून नामदेवरायांची स्वारी हुडकत निघाली. रस्त्यावरनं जात असताना नागनाथाच्या म्हणजे
शंकराच्या देवळामध्ये यांचं सहज लक्ष गेलं तर एक जराजर्जरू महात्मा नुकतंच नवीन आणलेलं कोल्हापुरी चप्पल घातलेलं आहे, त्याला तेल घातलेलं आहे आणि ते चप्पलातलं तेल खाली गळतंय म्हणून शाळुंकीला शंकराच्या सांबाच्या पिंडीवरती पाय ठेवून हा महात्मा झोपलेला आहे. हे बघितल्यानंतर नामदेवरायांची स्वारी आत गेली मंदिरामध्ये आणि त्या महात्म्याला सांगितलं, म्हणजे महाराज अहो तुम्ही प्रत्यक्ष शंकराच्या पिंडीवरती पाय ठेवलेले आहेत, तेव्हा पाय बाजूला करा. त्या महात्म्यांना सांगितलं, म्हणले अरे मला तेवढेही माझ्याकडे ताकद नाही, तूच उचलून बाजूला ठेव. नामदेवांनी ते चरण कमल हातामध्ये धरले, उचलून बाजूला केले आणि आता ठेवणार तर त्या ठिकाणी शंकराची पिंड निर्माण झाली. त्यांना वाटलं बहुतेक काहीतरी चुकलंय म्हणून 360 अंशातनं सगळीकडनं गोल फिरवून आणलं. प्रत्येक ठिकाणी पिंड निर्माण झालेली बघितली. मग यांचा अभिमान गळाला. त्यांनी त्यांचे घट्ट चरण धरले. ते होते विसोबा केचर. फिरविले देऊळ जगामध्ये ख्याती. म्हणजे देऊळ फिरवलं सगळीकडनं. कशासाठी? तर नामदेवरायांना दाखवण्यासाठी की देव चराचरामध्ये व्यापक आहे, कोणत्याही ग्रंथामध्ये अडकून राहिलेला नाही. असा हा चराचरामध्ये व्यापक असलेला परब्रह्म परमात्मा आम्हाला प्राप्त करायचा आहे. आणि तो प्राप्त करण्यासाठी या वेदांच्याही पलीकडं महात्मे वर्णन करताना म्हणतात, वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते. म्हणजे वेदांत शास्त्र सांगितलं, न्याय सांगितला, नीती सांगितली, पण खरं ज्ञान कशात आहे हो? तर त्या वेदांच्याही पलीकडे. वेदांनाही नाही कळला अंत पार ज्याचा, कानडा राजा पंढरीचा. म्हणजे वेदांनाही जो कळला नाही, त्याचं ज्ञान झालं नाही, तो संतांना कळला. म्हणून संत आम्हाला माग आमच्या लागलेले आहेत. या रे सज्जन जन हो या रे, मनी विलय धरून या रे, हो तो नाशक ह्या रे. म्हणजे तुम्ही तुमचं सगळं सोडून माझ्याकडे या, आम्ही सगळं धरलेलं आहे. म्हणून आम्हाला भगवान सापडत नाही, कारण आमच्याला आता रिकामच काही नाहीये हो. भगवंताला धरायला जायचं आहे, पण कशानं धरायचंय हो? दरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. म्हणजे भगवंताला धरायचंय, पण कशानं धरायचंय? प्रेम लक्षणा भक्तीनं धरायचं आहे. आणि ती प्रेम लक्षणा भक्ती भगवंतानं भागवताच्या माध्यमातून आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला, नवे नवे आमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला, आमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. अहो म्हणून तर भगवंताची स्वारी जन्माला आल्यानंतर त्या असलेल्या तुरुंगातून गोकुळामध्ये का गेली? तर भगवंताला दाखवून द्यायचं होतं गोप गोपाळांची भक्ती किती श्रेष्ठ आहे, त्यांनी केलेली प्रेम लक्षण भक्ती किती महत्वाची आहे. कारण ती भक्ती आम्हाला करून घ्यायची आहे. त्यासाठी नामदेवराय म्हणतात भगवंताची स्वारी त्या ठिकाणी गेली. बरं, भगवंतानं काय सांगितलं? याल तरी या रे सारे, अवघे लहान थोर सारे. म्हणजे सगळी जण या, लहान थोर कशाचाही भेदाभेद नाही, सगळ्यांना मी वाटायला बसलेलो आहे. पण हे कधी प्राप्त होणार? ज्या वेळेला आम्ही लीनतेनं जाऊ. अहो लीन झाला भूता तेणे कोंडिले अनंता. अहो लीन व्हायला पाहिजे. आम्हाला उदाहरण सांगितलेलं आहे. महापूर आलेला आहे, अनेक वर्षाचे जुने वृक्ष उन्मळून पडतात, पण त्या ठिकाणी त्या नदीच्या कडेला असलेलं हिरवं गवत उन्मळून पडलेलं कधी आम्ही बघितलेलं आहे का हो? महापुरे झाडे जाती, तेथे लवाळे राहती. अहो जसा पाण्याचा असलेला ओढा असतो, ओघ असतो, त्या ठिकाणी ती दवाळी नतमस्तक होतात, लीन होतात. पाणी निघून गेल्यानंतर परत आहे अशी उभारतात. तसं आम्ही लीनतेनं भगवंताकडे गेलं पाहिजे, नतमस्तकतेनं गेलं पाहिजे की बा भगवंता, अरे तुझा भक्त म्हणून मी तुझ्याकडे आलेलो आहे. ही आतली उर्मी पाहिजे. आणि ती उर्मी आम्हाला भक्तिशास्त्र शिकवतं.
भक्ती शिकवती आणि ती भक्ती प्राप्त करण्यासाठी आम्हाला पहिल्यांदा गुरुमुखे ऐकली ज्ञानाची खूण. अहो आज ज्या हनुमंतांचा जन्मोत्सव आहे, हनुमान जयंती आहे, हनुमान जन्मोत्सव आहे, त्या हनुमंताचं जर आपण चरित्र बघितलं तर त्यांनी किती मोठी भक्ती केलेली आहे. हो ज्या नवविधा भक्ती सांगितलेल्या आहेत त्यातली दास्यत्व ही भक्ती हनुमंतांनी केलेली आहे. प्रभूच्या चरणाच्या ठिकाणी लीन होऊन राहिले, प्रभूच्या ठिकाणी हात जोडून नतमस्तकतेनं राहिले, ही दास्य भक्ती सगळ्यात महत्वाची आहे. प्रभूच्या चरणाच्या ठिकाणी लीन झालेले आहे. अहो त्यांच्या चरित्रामध्ये फार मोठं उदाहरण आहे, रामायणामध्ये सांगितलेलं आहे. ज्या वेळेला प्रभूची स्वारी येऊन परत उच्च सिंहासनावरती बसली, त्यावेळेला प्रत्येकाचा गौरव प्रभूंनी केलेला आहे. अंकावरती सीतामाई बसलेली आहेत, भरत शत्रुघ्न उभा राहिलेले आहेत, लक्ष्मणाची स्वारी शेजारी आहे, सगळं असं पंचायतन उभा राहिलेला आहे. प्रत्येकाला आनंदानं प्रत्येकाचा सत्कार प्रभूची स्वारी स्वहस्ते करतीये. सगळ्यांचे सत्कार झालेले, सगळीकडे आनंदी आनंद झालेला, कुणालाही आनंदामध्ये कमतरता नाही. प्रत्येकाची योग्य संभावना म्हणू आपण भगवंतानं प्रत्यक्ष प्रभू रामरायांनी केलेली आहे. सगळ्यांना आनंद झालेला. सीतामाई समोर मारुत राजाची स्वारी गुडघा टेकवलेला आहे, हात जोडलेले आहेत, डोळे अर्धोन्मिलित केलेले आहेत, डोकं खाली केलेलं आहे आणि भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी दृष्टी स्थिर करून मारुत राजाची स्वारी बसलेली. हे बघितलं मात्र सीतामाईंनी सांगितलं, हो प्रभो तुम्ही सगळ्यांना दिलं, पण ज्या मारुती रायांच्या माध्यमातून हे प्राप्त झालं त्या मारुत राजाला काहीतरी द्या ना. त्यावेळेला त्याला प्रभूची स्वारी म्हणते, त्याला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही, मीच त्याचा आहे. नाही म्हणले, तरी हे सगळं खरं असलं तरी तुम्ही काहीतरी द्यावं अशी माझी इच्छा आहे. यांनी हाक मारली, म्हणले मारुते तुला काहीतरी द्यावं अशी इच्छा आहे. म्हणजे भगवंत काय देणार तुम्ही, तुम्हीच माझे आहात, मला कशाचीच अपेक्षा नाही. नाही म्हणले, सीतामाईंची इच्छा आहे, काय देऊ. त्यावेळेला प्रभूच्या गळ्यामध्ये नवरत्नांचा हार होता, एक एक रत्न पृथ्वी मोलाचं. पण ह्या मारुत राजांनी काय बघितलेलं होतं तर त्या असलेल्या नवरत्नावरती प्रभूची छाया म्हणजे प्रभूचं चित्र उमटल्यासारखं दिसत होतं, कारण प्रभूंनी गळ्यात घातलेलं होतं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, म्हणजे प्रभो द्यायचा असेल ना तर आपल्या गळ्यामधला तो हार द्या, की ज्याच्या योगे एका वेळेला 9 रामांचं प्रभूंचं दर्शन मला घडेल. बघा किती मोठा विचार आहे, की 9 रामांचं दर्शन मला एका वेळेला प्राप्त होईल ही अपेक्षा मनामध्ये होती. प्रभूंनी विचार केला नाही, आपल्या गळ्यामधला नवरत्नांचा हार काढून त्या असलेल्या मारुत राजांच्या ओंझळीमध्ये टाकला. मारुत राजाची स्वारी आनंदित झाली. या संपूर्ण पंचायतनाला दंडवत घातलेलं उठली मारुत राजांची स्वारी, झाडावरती जाऊन बसली. उघडलं ते, त्याबरोबर रामाचं दर्शन झालं नाही, 9 ठिकाणी माकडाचं दर्शन झालं. त्यांना विचार केला, हे माकड कुठं दिसतंय, म्हणून त्यांनी ते ओंझळ उघडली तर परत प्रत्येक ठिकाणी 9 ठिकाणी स्वतःचं स्वरूप दिसायला लागलं. याला वाटलं बहुतेक प्रभूची स्वारी आतमध्ये आहे, म्हणून त्यांनी तो हार तोडला, त्यातला एक मणी काढला. अहो पृथ्वी मोलाचं रत्न आहे, ते किंमत करता येणार नाही, वर्णन करता येणार नाही असं ते असलेलं रूप रत्न. ते त्यांना फोडायला सुरुवात केली, दाताखाली धरलं, तुटत नाही म्हणल्यानंतर दगड घातला, त्याचे 2 तुकडे केले, तरी पण 2 ठिकाणी याला ह्याचंच रूप दिसायला लागलं. सेवकांनी जाऊन वार्ता सांगितली, म्हणले मारुत राजाची स्वारी आणि ते असलेला पृथ्वी मोलाचा हार तोडायला लागलेली आहे. प्रभूंनी बोलवलं, म्हणले मारुते अरे शेवटी तू माकड ते माकडच, म्हणले तुला काय किंमत आहे. म्हणले तू रत्नांचा हार तोडायला लागलास, मग म्हणले मागून कशासाठी घेतलेलास. तर म्हणले एका वेळेला प्रभू 9 रामांचं दर्शन मला होईल, सीतामाईचं दर्शन होईल, म्हणून म्हणले मी मागून घेतला. पण म्हणले मला आतमध्ये माझंच रूप दिसायला लागलं, माझं रूप बघण्यासाठी असेल तर मला वाटलं त्याच्या आतमध्ये असेल, म्हणून ते मी फोडलं, पण आतमध्ये सुद्धा तेच दिसायला लागलं. त्यामुळे माझ्या दृष्टीनं त्याची किंमत पृथ्वी मोलाची तुमच्या दृष्टीनं असेल, पण माझ्या दृष्टीनं कवडी मोल आहे. सीतामाईंनी विचारलं, अरे म्हणले मारुते असं तू म्हणतोस तर तुझ्या जवळ तुझा राम आहे का. म्हणले
म्हणजे निश्चितपणा नाही. म्हणजे दाखव मला. यानं प्रभूला वंदन केलं मात्र महाराज. प्रभूने आशीर्वाद दिलेला, अत्यानंद झालेला प्रभूला. आणि यानं समोर आपला हात दोन्ही होती, नख होती, यानं आपली छाती उघडली. आत काय दिसलं? आतमध्ये पूर्ण पंचायतन दिसलं महाराज. प्रभूची स्वारी बसलेली आहे, अंकावरती सीतामाई आहे, शेजारी भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण सगळेजण उभा राहिलेले आहेत. आणि चरणाच्या ठिकाणी मारुतराजाची स्वारी हात जोडून उभा राहिलेली आहे. हे बघितलं सीतामाईंनी. प्रभूला अत्यानंद झालेला. सीतामाईंच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. म्हणजे मी कशाला परीक्षा घेतली. मारुतराजाच्या स्वारीमध्ये डोळ्यात नाही पाणी यायला लागलेला. आनंदाश्रू येत आहेत बाहेर. प्रभूही आनंदित झालेला की माझा भक्त किती श्रेष्ठ आहे. आता हृदय आपुले चौपाळुनिया भले वरी वैसौपावले. सद्गुरूंची प्रत्यक्ष भगवंताची स्थापना मारुतराजांनी केलेली होती. मारुती म्हणजे काय हो? मरुत म्हणजे वारा. म्हणून महाराज म्हणतात वारा धरितो चतुर शहाणा. होय, संपूर्ण शरीर वारावरती चालू आहे. वारी आणे जिणे, वारी आणे मरणे. म्हणजे हे सगळं वाऱ्यावरती चालू आहे. मग ह्या वाऱ्याला धरून येणाऱ्या प्रत्येक प्रभंजनाच्या माध्यमातून आम्ही ज्या वेळेला ह्या वाऱ्याला उपयोग करून, आताही वारा, बाहेरही वारा, वारा धरितो चतुर शहाणा, या वाऱ्याच्या माध्यमातून या वाऱ्यावरती ज्या वेळेला भगवंताचं नाम स्थिर करू, त्यावेळेला अखंडत्वानं या देहामध्ये ही माळ चालू राहील. त्यासाठी बाहेरची माळ आम्हाला जपण्याची गरजही लागणार नाही. असा हा वारा या देहामध्ये शास्त्रानं आम्हाला सांगितला, शिकवला. या मारुतराजाच्या माध्यमातून या असलेल्या आजच्या पवित्र दिनी या मारुतराजाला वंदन करूया की त्याच्या माध्यमातून खरी दास्यत्व भक्ती, दास्य भक्ती आम्हाला भगवंतापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होऊ दे. ती भक्ती आमच्या माध्यमातून घडू दे. ती घडण्यासाठी या चहुवेदी जाण साई शास्त्री पुराण 18ही पुराण हरिसी गाती. कारण या सगळ्यांचं जर तात्पर्य काय असेल तर अखंडत्वानं भगवंताचं नाम जे सर्व संतांनी करून दाखवलं. संत काय म्हणतात, बाकी तू काही करू नकोस, तू फक्त चिंतन कर, नाम घे. नाम घेतात तत्क्षणी. नामदेवराय वर्णन करताना म्हणतात नामाचं किती महत्व आहे हो. नाम घेतात तत्क्षणी चित्रे सांडिली लेखणी, घेवोनी पूजेचा संभार ब्रह्मा येतसे सामोर. नामा म्हणे जरी हे लटके तरी छेदावे मस्तुके. म्हणजे ज्या वेळेला आम्ही नाम घेतो त्यावेळेला चित्रगुप्ताची स्वारी आपली लेखणी खाली ठेवते. आणि जितक्या वेळ लेखणी खाली ठेवते तितका वेळ आमच्या आयुष्यामध्ये वाढत असतो. काळ सार्थक केला त्यांनी मनी धरिला विठ्ठल. म्हणजे ज्यांच्या मनामध्ये मुखामध्ये सदैव नाम चालू आहे त्यांचं आयुष्य का वाढतं तर चित्रगुप्ताची स्वारी लेखणी खाली ठेवते. आम्ही एवढे हुशार आहे. गुरुदेवांच्या चरित्रामध्ये याला, गुरुदेव रानडेंच्या चरित्रामध्ये ह्याला उदाहरण आहे. ज्ञान सांगत असताना गुरुदेवांनी हे वर्णन केलं. हा नामदेवरायांचा अभंग. माझ्यासारखा अर्धा हळकुंडानं पिवळा झालेला शिष्य होता तिथं. त्यानं विचारलं, म्हणजे महाराज नामदेवरायांना जाऊन 750 वर्ष झाली, आता कोण ग्वाही देणार. नामा म्हणे जरी हे लटके तरी छेदावे मस्तुके. म्हणजे आता कोण तर उतरवणार. 2 मिनिटं गुरुदेवांनी जाऊ दिली. गुरुदेव म्हणले मी अजून जिवंत आहे. म्हणले तुम्ही प्रयत्न करा. आम्ही प्रयत्न न करताना फक्त आता कोरोना चालू आहे, आम्ही वेगवेगळी औषधं घेतो. कोण म्हणतो आयुर्वेदिक घ्या, कोण म्हणतो ॲलोपॅथिक घ्या, कोण म्हणतो होमिओपॅथिक घ्या, कोण इंजेक्शन, कोण डॉक्टर. आम्ही नुसती सगळी प्रिस्क्रिप्शन गोळा केली, प्रिस्क्रिप्शनचं पारायण केलं. आम्हाला बरं होता येईल का हो. त्यांनी सांगितलेल्या गोळ्या त्या पद्धतीनं त्या सगळ्या नियम पाळत ज्या वेळेला आम्ही घेऊ त्यावेळेला आम्हाला त्याचा उपयोग आहे. तद्वत आम्ही फक्त संप्रदाय निहाय काय काय सांगितलेलं आहे याचं फक्त चिंतन केलं, म्हणजे विचार केला, वाचन केलं. पण त्या संप्रदायातलं गुह्य शास्त्र आम्ही जर आत्मसात करण्याचा प्रयत्न केला नाही तर कितीही संप्रदाय झाले, कितीही विचार झाले, कितीही संतांचं चरित्राची पारायण झाली, आम्हाला प्राप्तता होईल का हो.
ते प्राप्त होण्यासाठी जसं औषध महत्वाचं आहे तसे उपायही महत्वाचे आहेत. त्याला उदाहरण आहे, शेषाला एकदा ताप आलेला, की ज्या शेषाच्या मस्तकावरती ही पृथ्वी तोलली गेलेली आहे त्या शेषाला ताप आला. धन्वंतरीनं औषध दिलं, एकदा झाला, दोनदा झाला, तीनदा डोस झाला, पण काही केला ताप बरा होईना. शेवटी हा महाराजांच्याकडे आला, विष्णू ब्रह्मदेवाकडे, म्हणजे असं असं घडलेलं आहे. ते म्हणले त्याला उपाय काय सांगितलास का? म्हणले काय उपाय सांगणार? म्हणले एक काम कर, त्या शेषाला सांग की मी तुझे डोळे बांधणार आणि डोळे बांधल्यानंतर औषध घ्यायचं. त्याने सांगितलं ठीक आहे. त्या पद्धतीनं शेषाचे डोळे बांधले, मागच्या बाजूला जाऊन यानं बांधले, कापडानं औषध घातलं तोंडामध्ये, 2 तासामध्ये आला. त्यानं विचारलं महाराज असं का? अरे म्हणले त्या शेषाच्या डोळ्यामधनं विष बाहेर पडते, तू कितीही चांगलं औषध घेतलंस तरी त्या विषाचा त्याच्यावरती परिणाम होतो, त्यामुळं त्याला गुण येत नाही. तद्वत आम्ही नुसतंच काथ्याकूट करत बसलो, पण त्यातलं औषध ज्या नामाच्या माध्यमातून घ्यायचं आहे, नामसंकीर्तनाच्या योगे घ्यायचं आहे, ते ज्या वेळेला घेण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला भगवान आमच्या जवळ येणार आहे. आणि ते ज्ञान संत शिकवायला तयार आहे. ते ह्या वेदांमध्ये सांगितलेलं आहे, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, पुराणामध्ये सांगितलेलं आहे. तेच संत आम्हाला शिकवतात. ते ज्ञान ज्या वेळेला आम्ही आत्मसात करू ते पटवून देण्यासाठी दृष्टांत सांगितलेला आहे. मंथुनी नवनिता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. ज्या पद्धतीनं ताक घुसळल्यानंतर लोणी येतं, त्या पद्धतीनं आम्हाला ह्या मार्गामध्ये व्यर्थ विचार न करताना संतांनी सांगितलेला, शास्त्रानं सांगितलेला आधार घेत हे नाम आम्ही ज्या वेळेला अखंडत्वानं ह्या हृदयामध्ये घेण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला अहो साठविला हरी तेणे हृदय मंदिरी, असा हरी आम्हाला प्राप्त होईल. तो हरी प्राप्त करत असताना आम्ही काय केलं पाहिजे याचं ज्ञान तिसऱ्या असलेल्या अभंगातल्या चरणामध्ये माऊली म्हणते, एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमान घाली मन. आता हा हरी जीव शिवा सम कसा आहे याचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करू. आणि ह्या ठिकाणी हनुमंताला, मारुतराजाला वंदन करूया, माऊलींना वंदन करूया आणि ह्या ठिकाणी थांबूया. कुंडली गवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. कुंडली गवरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. मनोजमं मारुती तुल्य वेगम, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. बजरंगबली की जय. मंगलमूर्ती मोरया.